न्यूज, सच जरूरी है। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नेता प्रफुल्ल पटेल ने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाओं के चुनावों को लेकर अपनी तैयारी और विचार साझा किए। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाओं के चुनाव सितंबर या अक्टूबर महीने में होने की संभावना है। इसके लिए विदर्भ के प्रत्येक जिले में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अपनी पूरी ताकत से तैयारी कर रही है और इसकी शुरुआत की गई है। आज नागपुर में एक बैठक बुलाकर सभी जिलों के प्रमुख पदाधिकारियों को आमंत्रित किया गया है। इस बैठक के बाद जून जुलाई में विदर्भ के सभी 11 जिलों में बैठकें आयोजित की जाएंगी। वहीं विदर्भ में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी को अच्छा प्रतिसाद मिलेगा। महायुति के तहत संयुक्त रूप से चुनाव लड़ने या अलग अलग लड़ने के बारे में अभी कोई अंतिम निर्णय नहीं हुआ है। उन्होंने कहा है कि जहां संभव होगा वहां हम महायुति के रूप में चुनाव लड़ेंगे और जहां संभव नहीं होगा वहां हम स्वतंत्र रूप से चुनाव लड़ेंगे। चुनाव परिणाम आने के बाद जरूरत पड़ने पर महायुति के नेताओं को सत्ता में लाने का भी प्रयास किया जाएगा। महाराष्ट्र और देश भर में सदस्यता अभियान की शुरुआत की गई है। वहीं कुछ जिलों में बहुत अच्छा काम हुआ है, जबकि कुछ जिलों में पीछे रहने के कारण आवश्यक सुझाव दिए गए। हमें विश्वास है कि हमारी दी गई सलाह के बाद सदस्यता अभियान में बहुत से लोग हमारे साथ जुड़ेंगे। जे बेज आहे, काडर आहे, त्याला कुठेतरी ताकद कमी मिळते। असे अनेक उदाहरण आहे, अनेक जिल्ह्याचे असे उदाहरण आहे। आणि जिथे जिथे आम्ही आहोत, ज्या आता 6 आमदार आहेत त्यापैकी 2 आमच्याकडचे आहे, भंडाराचे एक, गोंदियाचे एक, मनोज बुलढाणाचे आहे, ते आपले खोडके ताई आपल्या तिकडचे अमरावतीचे आहेत। पण अजूनही 4-5 जिल्हे असे आहेत की तिथे आपलं कोणी प्रतिनिधीच नाही आणि त्याचा परिणाम होतो। मी तुम्हाला सांगतो की विदर्भामध्ये पोटेन्शियल आहे, राष्ट्रवादीला मांडणारा मोठा वर्ग आहे। फक्त कुठेतरी आमची म्हणजे मी माझ्याकडे बोट दाखवतो की आम्ही लोकांनी एवढं पाहिजे तितकं काम तुम्हाला ताकद देण्याचा केलेला नाही आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद विदर्भामध्ये तशी वाढली आणि सतत मला तर म्हणायला हरकत नाही, मी मोठे पवार साहेबांना वारंवार पहिला सांगायचं की आपण विदर्भ करतो, पण विदर्भाकडे आपलं लक्ष किती आहे? अजितदादालाही मी तसंच सांगतो, सगळ्यांना मी सांगतो। कारण काय आहे की आपण आता 10 मंत्री आहे आपल्याला, 10 मंत्रीमध्ये आपल्या विदर्भाच्या जिल्ह्यामध्ये येऊन किती लोकांनी प्रवास केला? आता आपल्याकडे विदर्भात 3 पालकमंत्री आहेत, कमी नाही आहे। 10 जिल्हे 11 जिल्ह्यापैकी आपले 3 पालकमंत्री आहेत। बुलढाणाला आहे, वाशिमला आहे आणि गोंदियाला आहे। आता या 3 पालकमंत्रींनी बाकी 3 जिल्हे फिरले आणि एक इंद्रनील नाईक आपले स्वतः जिल्हे विदर्भात आहे। त्या 4 मंत्र्यांनी दर महिन्यात एक ठिकाणी पण गेले, एक जिल्ह्यामध्ये, तर किती फायदा होईल? पण तसं होत नाही। म्हणून हे जरा ताकीद करावं लागेल। आम्ही कडक बोलणार आहोत, अजितदादाशी पण बोलणार आहोत, तटकरे साहेबांना पण बोलणार आहोत की हे असं चालणार नाही। आपल्या मंत्र्यांना ऑर्डरच झाला पाहिजे की तुम्ही आम्हाला अहवाल दर महिन्याचा द्या, तुम्ही कोणत्या जिल्ह्यात गेले आणि जिल्ह्यात जाऊन नुसतं स्वागत सत्कार 47 करून वापस यायचं नाही। पक्षाच्या बांधणीकरता तुम्ही किती काम केलं, कोणता काय कार्यक्रम घेतला, हे महत्वाचं आहे। आता मी नागपूरला यायचं, नागपूरला येऊन तर मी चाललो जाऊ शकतो, पण नागपूरच्या वार्डामध्ये कोण किती गेला, इथे नागपूरला या लोकांना माहित आहे। आम्ही सुरुवात जेव्हा केली तर मी जवळपास 100 कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या वार्ड आणि त्यांच्या घरात जाऊन 100, 150, 50, 200 जसे माणसं जितके ते गोळा करू शकले त्यांच्याबरोबर बसून आम्ही चर्चा केली। सुरुवात झाली पण थोडा मध्ये गडबड झाली। थोडक्यात म्हणायचं असं आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण नुसतं एक कार्यक्रम घेऊन भाषण करून आपला पक्ष मोठा होणार नाही, ही महत्वाची गोष्ट आहे। दुसरं, संजूभाऊ तुम्ही आज निवडून आले आणि राजेंद्र जैन तुम्ही दोन्ही या विदर्भात, तुम्ही मुंबईच्या आणि विदर्भाच्या स्तरावर, राजेंद्र जैन काही जिल्ह्याच्या या स्तरावर, पण तुम्ही लोकांनी खास करून मुंबईमध्ये एक विदर्भाच्या जिल्ह्यावाईज लोकांच्या काय काम होत आहे
उद्या त्याला कुठल्या आपला बोर्ड बनेल, कुठली काही जागा निघेल, त्यामध्ये आपल्या विदर्भाच्या लोकांना किती लोकांना आपण ऍडजस्ट केलेलं आहे हे पण बघावं लागेल. कारण नाही तर काय तिकडे काही लोक घेऊन जातात, काही असं काही चुकीचं काही नाही आहे, पण आपण समतोल याला डिस्ट्रीब्युशन म्हणतो. आपल्या विदर्भाच्या लोकांनाही कुठलाही कार्यक्रम, मोठा बोर्ड म्हणा की काय कमिटी म्हणा की बाकी कुठला पदाधिकारी म्हणा, त्या सगळ्यांमध्ये हे आपण त्यांचाही समावेश आणि काम करणारा माणूस कोण आहे त्यांना जास्त द्या ना. मग दुसऱ्यांना समजेल ना की हा काम करत होता म्हणून त्यांना मिळाली संधी, तर मग मला पण काम मी करेल तर उद्या मला पण मिळू शकते. नुसतं फक्त आपण पक्षाची गोष्ट करत राहायची आणि काम खाली नाही करणार तर काही लोक अर्थ नाही. आता प्रत्येक निवडणूक काही सोपी नाही. जिल्हा परिषदची पण सोपी राहिली नाही, महापालिकेची नगरपालिकेची पण सोपी राहिली नाही. कॉम्पिटिशन खूप राहते लोकांच्याकडे. आता मनमानी म्हणजे माहित नाही काय एवढं खर्चही करतात लोक. छोट्या छोट्या इलेक्शन, वार्डाच्या इलेक्शनमध्येही तुम्ही सगळ्यांना अनुभव आहे म्हणून काय मला काही सांगायची गरज नाही. पण काहीतरी आपला पक्षाचा एक नेतृत्व आहे. अजित पवार साहेबांचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये लोकांना माहीत आहे. आपले भुजबळ साहेब आहे, गडकरी साहेब आहे, सगळेच आहे. या लोकांना लोक ओळखतात आणि आपल्या पक्षाची भूमिका, आपल्या पक्षाचं धोरण शिवशाहू फुले आंबेडकरांचा हे आपण कधी आपण सोडलेला नाही आहे. आपण आज महायुतीमध्ये असू नये. काही लोकांना वाटते की नाही आपण भारतीय जनता पार्टीला वोट आपण नाही करत तर यांनाही करायचं नाही. मी अजूनही सांगतो, वारंवार सांगतो की आपण आपली भूमिका कायम आहोत. आपण आपली भूमिका काय आहे आणि राहणार आहे हे इव्हन दिल्लीच्या नेतृत्वाला पण सूचना केलेली आहे. जेव्हा आपण महायुतीमध्ये गेलो तेव्हाच आम्ही हा खुलासा केला होता आणि आजही मी तुम्हाला सांगतो त्यामध्ये कुठेही बदल नाही. आपण या विधानसभेमध्ये जेवढा आपल्या हिस्स्यात तिकीट होत्या 10% आपण मायनॉरिटीला दिले. आपण आपल्या दलित बांधवांना दिला, आपल्या आदिवासी आहे, आपल्या ओबीसी आहे, सगळ्यांना आपण संधी दिलेली आहे. आणि त्यामुळे आपल्या पक्षाच्या धोरणाबद्दल कुठेही कोणाला शंका वाटता कामा नये. आणि मी आजही तुम्हाला सांगतो की अजूनही थोडाफार कमी झाला असेल प्रमाण, पण थोडा अजूनही मायनॉरिटीचा झुकाव आपल्याकडे राहू शकते. हे महत्वाचं आहे. कारण खास करून जे शहरी भागामध्ये आपल्या नगरपालिका महापालिकाचे जे इलेक्शन आहे त्यामध्ये मायनॉरिटीचा महत्वाचा वोट असतो. आणि म्हणून मला तर खोडकेंना खूप अभिनंदन याच्यासाठी करायचं आहे की अमरावतीमध्ये एवढा मोठा मायनॉरिटीचा वर्ग असतानाही सुलभाताईला त्यांनी निवडून आणलं, हे फार अतिशय मोठी गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही निवडून आणलं असं फक्त नाही, हे सुलभाताईची पण काही आहे ना. म्हणजे तुम्ही निवडून आणला, माझी चूक झाली बोलता. तीनदा आमदार कोणी असंच नाही होत, स्वतंत्र पण काहीतरी असते. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना ही एक म्हणजे सूचना आहे की आपण प्रत्येक वर्गाला आपण जोडण्याच्या, सोबत ठेवण्याचं काम केलं तर आपल्याकडे अजूनही लोकांचं आकर्षण राहू शकते. आता लोकसभेमध्ये जे घटनेच्या बाकीच्या गोष्टी कितीतरी चुकीचा प्रचार झाला, ते विधानसभेमध्ये एकदम चित्र बदलून गेलं. असेच काही 235 जागा काही महायुतीची आली असं नाही आहे. 235 जागा आले, त्याच्यामध्ये परिवर्तन वातावरणही झालं. आपली लाडकी बहीणची योजनाही चालली. आपण अनेक बाकीच्या योजना लोकांना, शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम केलं, यामुळे पण परिवर्तन झालं. तर या बाबतीत आपण सगळ्यांनी जरा व्यवस्थित आपण लक्ष घातलं पाहिजे. आज देशामध्ये मी तुम्हाला खरं सांगतो, मला सांगा, अनेक लोक आपली टीका करत होते. आमच्या के पवार साहेबांना आपण सोडलं की आपण महायुती बरोबर गेलो. आज खऱ्या अर्थानं तुम्ही विश्वासाने मला सांगा की आपला निर्णय जो हा केला नसता तर काय झालं असतं, आपला पक्षाचा काय झालं. आज योग्य निर्णय आहे, योग्य निर्णय आपण घेतलेला आहे. आपण आज जे काही
आज सत्तेमध्ये आपण आहोत म्हणून आपण 4 लोकांना मदत आपण करू शकतो, आपला भागाचा विकास आपण करू शकतो. लोकांना शेवटी अपेक्षा काय आहे की आमचा विकास झाला पाहिजे, आमची कामं झाली पाहिजे. काही अडचण आमच्यावर आली तर आम्हाला कोणाच्या दारावर जाता आला पाहिजे. आज आपण खऱ्या अर्थानं विचार केला ना तर आपण या आज सत्तेमध्ये गेल्याचा फायदा आपण पक्ष बांधणीसाठी आपण मोठ्या प्रमाणात करू शकतो. आणि खास करून विदर्भामध्ये कालपर्यंत काँग्रेस अतिशय महत्वाचा आणि मोठा पक्ष राहिलेला आहे. आपल्या विदर्भामध्ये वर्षोनवर्ष चालत आलेला आहे आणि ती आजचं नाही, ते 77 इमर्जन्सी नंतर इंदिरा गांधी 78 मध्ये जेव्हा विदर्भाचा काँग्रेस आहे बनल्यानंतर पहिला दौरा होता तेव्हा ज्यांना तिकीट दिली दगडाला दिली तर ते निवडून आलं, अशी परिस्थिती होती. तेव्हापासून काँग्रेसचा एक वोट होता. ते वोट आपल्याकडे थोडाफार ट्रान्सफर झाला, पण काँग्रेसनं कधी पण राष्ट्रवादी आपण बनवली त्याच्यानंतर ते पसंत नव्हतं. कारण कुठेतरी काँग्रेसवाला पहिला राष्ट्रवादीच्या माणसाला पाडायचा कसा याचाच विचार करत होता. आज अशी परिस्थिती झाली आहे की काँग्रेस इतकी कमकुवत महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये पण झाली आहे. आताच मी इथे आलो, खाली काही पत्रकार माईक घेऊन मला विचारत होता कि राहुल गांधी बोल रहे हैं कि ये ऑपरेशन सिंदूर ये सब दिखावा है. राहुल गांधी बोल रहे हैं कि मोदी साहब खाली बातें करते हैं, कौन सा उनके रगों में सिंदूर बह रहा है, उनके रगों में कुछ भी नहीं है, खाली अमेरिका का खून बह रहा है. असा काहीतरी वेळासारखा ते काही बोलत होते, असा पत्रकार मला सांगत होते. मला खरा सांगा मित्रांनो, आज पहिल्यांदा एवढ्या वर्षांनंतर 71ची लढाई आणि ज्यामध्ये आपण बांगलादेशची निर्मिती झाली तेव्हापासून आजपर्यंत इतिहासामध्ये आपल्याकडे आतंकवाद घुसल्यानंतर पहिल्यांदा त्यांच्या घरामध्ये जाऊन हल्ला करण्याची वेळ फक्त या नरेंद्र मोदीच्या काळामध्ये झाली की नाही मानावं लागेल. आणि असं म्हणजे आपण डोळ्यात धूळ टाकून काय आपल्याला काही खरी परिस्थिती समजणार नाही. जे आहे ते आहे. सामान्य माणूस काय विचार करतोय, बरोबर आहे की नाही, की त्यांनी केलं बरोबर केलं, ठीक आहे. आता कितपत हल्ला करायचा, कितपत म्हणजे सगळ्यांना वाटतंय की पाकिस्तानी ले लो कल अपने पास कश्मीरी अपना पाकिस्तान ऑक्युपाइड कश्मीर ले लो, ऐसा नहीं है. हमारे देश को भी उसकी कीमत देना पड़ेगा ना. ऐसा थोड़ी है हमारे को यहाँ नागपुर में बैठ के विदर्भ में बैठ के नहीं बोल सकते कि भाई हमने वो कर लिया तो सब हो गया. अरे जो बॉर्डर पे लोग मरेंगे, जो हमारे जवान मरेंगे, उसका भी तो सोचना पड़ता है ना. सभी चीज का बैलेंस करना पड़ता है. और पाकिस्तान को लेके कोई फायदा नहीं है. पाकिस्तान तो लाइबिलिटी है, वो तो कंगाल देश है, तो उसको लेके कोई फायदा नहीं होने वाला है. हमको उनको सबक सिखाना, हमको उनको जवाब देना, और वो जवाब ऑपरेशन सिंदूर में दिया गया. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की आज परिस्थिती जे आज काँग्रेसची आहे इतकी खालवलेली आहे लोकांमध्ये. काँग्रेस आता बघा ना, एक काळ असा होता की अख्खा देशामध्ये राष्ट्रीय पक्ष काँग्रेस होता, भारतीय जनता पार्टी नव्हती. प्रत्येक जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये पार्टी एक होती ते काँग्रेस होती. आज काँग्रेस किती राज्यामध्ये राहिली? आज महाराष्ट्रामध्ये 16 जागेवर आली. आता तुम्हीच विचार करू शकता की 16 जागा म्हणजे किती काय आहे. आणि ते पण अजूनही जर थोडा काय अजून आपल्या सगळ्यांच्याकडून जरा कमी आपण पडलो नाही तर अजून 2, 4, 5 कमी झाली. म्हणायचं एवढंच आहे की आपण त्या मतदार जे काँग्रेसच्या विचाराचा आहे ते आपल्याकडे वळवू शकतो. ही महत्वाचं आहे आणि आपण केला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. जो मतदार आपल्याकडे आला तर तुम्हाला एकाएक तुम्हाला दिसेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकदम मजबूत झालेला आहे. ते आपण करायचं. सगळ्यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये प्रयत्न केला पाहिजे. लोकांनी जे करना चाहिए, कांग्रेस का जो वोटर तो खैर ठीक है, पहले वो कांग्रेस के अच्छे लोग हैं, वर्कर है, कार्यकर्ता है, नेता है, अपन उनके साथ बात करना चाहिए.
और सभी जिलों में अलग अलग तरीके से अगर हमने इस पर बात किया तो इसका फायदा हमको जरूर मिलेगा. मित्रांनो, भारतीय जनता पार्टी जसं खोडके साहेबांनी सांगितलं, त्यांचे 39 आमदार. 39 आमदार काही छोटा नाही ना, नंबर मोठा आहे. पण आपले 6 आपण लढवली, 7च जागा लढवली. तसंच हो, बरोबर आहे. मग आपण जितके लढवले तितके आपण निवडून. मला थोडक्यात एवढं म्हणायचं आहे की आपण थोडाफार आपली ताकद वाढवली ना तर हे 6ची संख्या 10 वरही जाऊ शकते. आपल्याला मिळेल जागा, अजून मिळेल, पण ताकद त्याच्यासाठी आपण निर्माण तरी केली पाहिजे ना. आज एखाद्या जिल्ह्यामध्ये एक सीट मागत असताना, अधिकाऱ्यांनी आपण मागत असताना इथे सांगावं लागेल ना की आमचे इतके नगरसेवक आहे, इतके आमचे महापालिकेत आमचे कॉर्पोरेटर आलेले आहेत, आमचे इतके जिल्हा परिषद सदस्य आहे, आम्ही एवढी पंचायत समिती आमची आहे. काहीतरी तुम्ही आपला बेल दाखवलं तरच हे होऊ शकते. आणि म्हणून आपल्याला काय भाषणबाजी जास्त करायची नाही आहे. आपला उद्देश नव्हता कधी पण की भाषण करून तुम्हाला संबोधन करून इतका लांबून तुम्हाला बोलून पाठवायचं असं नाही. इथे बसून तुमच्या एक जिल्ह्याच्या लोकांच्या बरोबर चर्चा करायची. 15-20 मिनिट 25 मिनिट तुम्हालाही आमच्याशी जरा वेगळा बोलता येईल. तुम्हाला आम्हाला काही सूचना करायची असेल त्या आमच्या लक्षात येईल. आणि याच्यानंतर लगेच म्हणजे जून महिन्यापासून आपण एक जिल्ह्यामध्ये मेळावा घेणार. आणि ज्या जिल्ह्यामध्ये नेतृत्व नाही, की काही कमी असेल, काही असेल, कोणी बघणारा नसेल, त्या जिल्ह्याच्या मेळाव्यासाठी पक्ष मदत करणार आहे. तुम्हाला जे बोजा आम्ही तुमच्यावर नाही लागणार आहोत, कारण ते करायचं आणि अतिशय महत्वाचं आहे. नाहीतर आम्ही लोक काय तुम्ही मेळावा आयोजित करा, आम्ही येऊन भाषण करून चाललं जायचं असं नाही. आम्ही तुम्हाला मदत करू, पक्ष मदत करू. आणि ते तुम्ही तिथे त्या पद्धतीनं मेळावा चांगला आयोजित करा, तिथे सगळी व्यवस्था करा. आपले कार्यकर्ते आले त्यांना जेवण द्या, प्रेसचे मीडियाचे लोकांना पण तुम्ही बोलवा, त्यांच्याशी संवाद करा, तिथे जाहिरात छोटे मोठे द्या. त्या अर्थानं ते सगळे तुमच्या त्या जिल्ह्यामध्ये बातमी कशी येणार तुमची, पेपरला टेलिव्हिजनला बातमी कशी येणार जोपर्यंत तुम्ही प्रेसला काही तुम्ही संवाद ठेवला नाही का. ते हे सगळं आता या येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये आपल्याला करावं लागणार आहे. आणि त्यामुळे लवकरात लवकर ही प्रक्रिया आपण सुरू, या आजच्या फक्त म्हणूनच ठराविक लोकांचा मेळावा आपण बोलवला आहे. आज आपले सगळे आमदार आहे. 2 लोक जे आलेले नाही, आमचे राजकुमारजी बडोले परदेशात त्यांच्या मुलीकडे गेलेले आहेत, पहिला सांगूनच गेलेले होते. आपला मेळावा नंतर ठरला. त्याचबरोबर इंद्रजीत नाईक पण परदेशात गेलेले आहेत. डिपार्टमेंटचा त्यांचा दौरा आहे. आणि त्यामुळे आपण सगळेच लोक इथे आपले निवडून आलेले पदाधिकारी आलेले आहेत. माझी आपल्या सर्वांना परत ती विनंती आहे. आणि खोडके साहेब, तुम्हाला खास करून तुम्ही मुंबईला असतात, विदर्भाचा कोणी पण आपल्या जिल्ह्याच्या व्यक्ती आला ते तुम्हाला आमदार करण्यामागे, विदर्भाची हट्ट करण्यामागे हीच कारण होता की आमच्या लोकांना तिथे एक आधार मिळाला पाहिजे. मंत्री म्हणून इंद्रनील नाईक आहे, कालपर्यंत बाबा होते. नक्कीच मंत्री आपापल्या पद्धतीनं बघत असतात, पण तुम्ही खास करून कार्यकर्त्याच्या हिशोबाने, पक्षाच्या हिशोबाने, कारण संजीव घोडके 30-35 वर्षापासून पक्षाचा जबाबदारी पहिल्यापासून सांभाळत आले. 99 मध्ये राष्ट्रवादी आपण केली, त्या दिवसापासून पूर्ण ऑफिसची जबाबदारी ते करत होते, सांभाळत होते. त्यामुळे आपल्याला त्यांना हे करायचं, हे माझा आग्रह तेच होतं. कारण आता त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये मी अजून सांगतो, तुम्हाला केलं असं नाही, अजून विदर्भात आपण आपल्या हक्काची जागा मी मागितल्याशिवाय आणि घेतल्याशिवाय राहणार नाही. असं नाही आहे की सगळं परस्पर तिथेच वाटून घ्या, असं नाही. मी आहे ना तुमच्या विदर्भाचा आवाज म्हणून मी आहे. त्याची अजिबात तुम्ही काळजी करू नका. आणि मला इंटरेस्ट काय आहे, मला इंटरेस्ट आपला पक्षाचा. मी अनेक लोकांना सांगतो, या सगळे लोक जे कोणी मला आधीमध्ये भेटत असते मी काय सांगतो की मला इंटरेस्ट पार्टीचा आहे. मला कोणत्या म्हणजे मला काही गट नाही चालवायचा आहे, मला काही पक्षपात नाही करायचा आहे,
मला काही स्वतः पाहिजे त्याच्यासाठी काय कोणाकडून काही घ्यायचं नाहीये. मला जे पाहिजे माझ्या पक्ष बळकट झाला पाहिजे, माझ्या पक्षाची ताकद वाढली पाहिजे. पक्ष महत्वाचा राहिला तर आपलं सगळ्यांचं महत्व आहे ना त्याच्यामध्ये. आज आपण सत्तेमध्ये आहो म्हणून तुम्ही पण तिथे काहीतरी कॉलर थोडा टाईट करून तो फिरत असाल ना गावामध्ये. पक्ष सत्तेमध्ये राहिला नसता जरी तुमच्याकडे आमदार नसेल तरी पण तुम्हाला वाटते नाही माझ्या पक्षात आहे, राष्ट्रवादी आज सत्तेमध्ये आहे, एवढं तरी आपल्याला वाटते ना. मुंबईला गेलो तर कोणीतरी मला भेटणार दादाकडे गेलो की कोणाकडे गेलो की पार्टी कार्यालयात गेलो नक्कीच मला कोणीतरी भेटणार आहे. इथे पार्टीचं ऑफिस आपलं चांगलं आहे, मुंबईमध्ये मंत्रालयाच्या समोर आहे. अनेक लोक मुंबईला कुठल्याही कामासाठी येतात, कोणी काही फिरायला जातात, कोणी पार्टीच्या कामासाठी जातात. आपल्याकडे आधार आहे. इथे नागपूरला पण आम्ही कार्यालय आता उघडलेलं आहे, ते विदर्भाचं कार्यालय आहे, तिथे माणसं आहे. तिथे दोन्ही पण तुम्ही गेले नागपूरला आले, मध्य नागपूरमध्येच आहे, काही इकडे फार लांब नाही आहे. तुम्ही जा त्या ऑफिसमध्ये जा, भेटा, काही दोन लेटर टाईप करायचे असेल, काही कोणाला फोन करायचे असेल. अजितदादाच्या पण इथे त्यांच्या निवासस्थान जे आहे अधिकृत गव्हर्नमेंटच्या तिथे पण तिथे माणूस आहे, ते पण त्याच्यासाठी फोन करतील. आणि असं पद्धतीनं आपण सगळ्यांनी एकमेकांना मदत केली पाहिजे. मला माहित आहे काही मर्यादा आहे, काही तुमची पण अडचण आहे, तुमच्या पण कधी कमी ऐकलं गेलेलं आहे, त्यामुळे तुम्ही पण कधी कधी म्हणजे खचून जातात हे मला माहीत आहे. पण आजपासून आपल्याला यामध्ये थोडा दुरुस्ती करून, मी असं नाही म्हणत की आज आहे तो कल सब ठीक हो जाएगा ऐसा नाही बोलतो, पण नक्की सुधारणा आपल्याला आपण करायची आहे. आणि त्याची सुरुवात आपण आजच्या या मेळावा नाही मी बैठक म्हणेल, आणि या बैठकीपासून आपण त्याची सुरुवात करू. आणि याच्यानंतर जे काही जिल्हे वेगवेगळ्या जिल्ह्याच्या जे काही पदाधिकारी आले त्याच्यात काय होते, मेळाव्यात आले 10,000 लोक, भाषण झाला, आले आणि गेले. कोण भेटते तुम्हाला, काय तुम्हाला कोणी ओळखतही नाही. 4 माणसांना जे प्रमुख असतात ते त्यांनाच लोक ओळखतात. किमान आज 5, 50, 100 लोक ज्या जिल्ह्याचे आले असतील आम्ही वेगळं भेटू. 5, 10, 15, 20 मिनिट तुमची सूचना करा, मग किमान तुम्हालाही वाटेल आणि आम्हालाही जानकारी मिळेल की काय ज्या जिल्ह्याची परिस्थिती आहे. कोणाला काय म्हणायचं असेल तर जरूर तुम्ही मोकळे बोलू शकतात. आणि आजच्या भेटीनंतरही मुंबईला पण तुम्ही लोक नक्कीच मुंबईला येत जा, तुमच्या बाबाला भेटा. मी पण मुंबईला आधीमध्ये असतो, मी पण पार्टी कार्यालयात मी जात असतो. तुम्ही फक्त माझ्याकडे फोन करायचा की आमच्या स्टाफच्या अनेक लोकांच्याकडे नंबर आहे, त्यांना सूचना करा. मी त्या दिवशी अनेक म्हणजे मुंबईला असलो तर मी पार्टी कार्यालयात मी पण दुपारी 1 तास जातो, त्यावेळेस तिथे पण भेटा. त्यामुळे काय होते की तुम्हाला काय सूचना करायची असेल डायरेक्टली आम्हाला पण करू शकता. मित्रांनो, एवढंच आजच्या दिवशी काही मला तुम्हाला सांगायचं होतं. एक शेवटची एक महत्वाची सूचना आहे, सभासद नोंदणी. किती लोकांनी सभासद नोंदणी केली, किती नाही ते ठीक आहे तुम्ही लोकांनी केलं असेल, पण किती झाली या तुलनेत आपण केली पाहिजे त्या हिशोबाने किती झाली आहे, कमी झाली आहे. मी तुम्हाला सांगतो थोडा जरा आपणही विचार केला पाहिजे. काही लोक एक पुस्तक म्हणजे 10 लोक आहे, 10 लोक तुम्हाला भेटत नाही. काय हसून राहिले, तुम्ही किती भरलाय? जाऊ द्या, तुम्ही गोष्ट करतात तुम्ही. हे सगळ्यांचा तसं झालंय, सगळ्यांचा तसं आहे. माझ्या जिल्ह्यामध्ये पण काही तालुके असेच आहे. आज आपले टाईट कपडे भेटते सगळे, असं नाही झालं. थोडं तरी एवढं म्हणजे एक 10 लोकांची एक पुस्तक आहे आणि एक कार्यशील म्हणजे सदस्य काय 10. आणि अरे खिशाचे तुम्ही किती रुपये लागते? 110 रुपये नाही तुमच्याकडे. पान खायला 110 रुपये. 110 रुपये माणूस एक माणूस पण नाही खर्च करू शकत. 125 माणूस आहे का नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये? हा भूक म्हणजे काय 125 एक माणसाने 100 आणि सोडून द्या ना, फालतूची गोष्ट करतात. तोंड उघडलं
सगळ्यांची एकमत होणार. हे कुठेतरी सभासदसाठी थोडा तरी आपल्याला वाटला एवढं जर आपण नाही करू शकत तर मग काय करू. एक एक जिल्ह्यामध्ये 1500, 2000, 2500 जसा जिल्हा तसे एवढे तरी कार्य म्हणजे क्रियाशील सदस्य आपले पाहिजे. आपण म्हणजे आत्मचिंतन करा. एवढं आपण जर बेसिक काम नाही करू शकत तर मग आपण पक्ष कसा वाढवणार, आपली पक्षाप्रती निष्ठा काय, इमानदारी काय, याचाही विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आता जास्त मी काय बोलत नाही. आता याच्यानंतर आपण जेवणही करा आणि ज्या ज्या जिल्ह्यांना बोलवलं त्या जिल्ह्यांनी पहिलं यावं. बाकी नंतर तुम्ही तुमच्या झाल्यावर जेवण करा. बाकीचे जिल्हे त्या लोकांची सगळ्यांची व्यवस्था आहे. काय कोणाला काय घाई करायची गरज नाही. आणि तुम्हाला खासदार प्रफुल्ल पटेलजी, आपले आमदार संजय खोडकेजी, आमदार सुलभाताई खोडके, आमदार राजू कारमोरे, आमदार मनोज कायंदे, माजी आमदार राजेंद्रजी जैन, श्री पंचबुद्धे, माजी आमदार रामकृष्ण मडावी, जिल्हा अध्यक्ष वासेकरजी, प्रशांत पवारजी, शिवराज बाबा गुजरजी, श्रीकांत शिवणकर, या मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, त्याचप्रमाणे तनुश्रीताई आत्राम, गडचिरोलीचे सिनेट सदस्य, उपस्थित असलेले सर्व जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, कार्यकारी अध्यक्ष, सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे बंधू भगिनी, पत्रकार बंधूंनो, आपल्याला या कार्यक्रम झाल्यानंतर पुन्हा जिल्हा वाईज आपल्याला बसायचं आहे. परंतु त्या अगोदर आपल्याला एकच मी सांगू इच्छितो की आपल्याला बूथ कमिटीबद्दल आपल्याला प्रत्येक वेळी आपले अध्यक्ष प्रदेशचे ते सांगत राहतात. आपले मेंबर वाढले पाहिजे त्याबद्दल सांगत असतात. परंतु आपण दुर्लक्ष करतो. मागे 20 तारखेला मीटिंग झाली. दादांनी स्पष्ट बोललाय की आता तुम्ही सगळे कामं घेऊन येता, परंतु मेंबरशिप किती झाले ह्याचा हिशोब तुम्ही पहिले द्या. आणि ज्यांनी मेंबरशिप करत नसतील तर त्यांना काय काम भेटणार नाही. तुम्हाला माहिती आहे, झालं स्पष्ट बोलतात आणि ते बोलतात तेच करतात. आणि त्या दृष्टिकोनातून सर्व कार्यकर्त्यांनी आता जागरूकतेने आपल्याला काम करावं लागणार. आपला मिनी मंत्रालय आहे जिल्हा परिषद. कुठे कुठे नगर परिषदचे निवडणूक आहेत, महानगरपालिकेची निवडणूक होणार आहेत. कालच मी पेपरमध्ये वाचलो की आपल्याला 40 जागा पाहिजे. काय आपण भीक मागायचं आहे का नागपूरला? आपल्यामध्ये दम असेल तर आपण लढायचं. गडचिरोली जिल्ह्यामध्ये आम्ही तर स्पष्ट मी बोलतो, कोणी काय सांगत असेल मी काय कोणाची तडजोड करणार नाही. तुम्ही माझ्या ताकदीवर पक्षाच्या सिंबॉलवर इलेक्शन करता. एका बाजूला तुम्ही इकडे आमच्यासोबत तडजोड करता, विधानसभेमध्ये उमेदवार उभा करता आमच्या विरोधामध्ये, त्यांना फायनान्स देता, पैसे देता, आम्हाला पाडण्याकरता प्रयत्न करता. त्याच्या अगोदर त्या इलेक्शनमध्ये काँग्रेस उभा होती. काँग्रेसचे उमेदवार सिंबॉल घेऊन उभा राहतो माझ्या विरोधात, मला पाडण्याकरता प्रयत्न करतात. परंतु त्यांना पाडता आला नाही. बीजेपीने प्रयत्न केला, काँग्रेसने प्रयत्न केला, सगळ्यांनी प्रयत्न केला. परंतु आम्ही काम केलेले लोक आहोत. आम्हाला माहित आहे की आम्ही तळागाळातून आम्ही आलेले लोक आहोत. राजे बाजूला राजेशाही होती, 1950 मध्ये राजेशाही गेली. परंतु तो तेव्हापासून लहानपणापासून आम्ही काम करत आहोत. म्हणून लोकांनी मला 5 जण निवडून दिले, 3दा पाडले. त्याला काय फरक नाही. हा माझ्या 8वा इलेक्शन आहे. सगळे आम्ही पाहिलेलं आहे. सगळे पाऊस पाहिलं, सगळं उन्हाळा पाहिलं, सगळं थंडी पिंडी सगळं पाहून आम्ही इथे पोहोचलेलो आहे. तर आपल्याला या गडचिरोली जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचा सत्ता बसल्याशिवाय राहणार नाही. जिल्हा परिषदमध्ये हेच मला स्पष्ट सांगितलं. एक हाती सत्ता, हे सुद्धा काय कोणाचा आम्हाला कुबड्या बिबड्या घेऊन आम्हाला चालायची सवय नाही. तर त्या दृष्टिकोनातून कोणी काय सांगत असेल मी काय ऐकणार नाही. मी स्पष्ट बोलतो. कोणाला वाईट वाटत असेल तर वाटू द्या. परंतु मी माझ्या या पक्षाच्या सिंबॉलवर मी लढणार आहोत
आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचा सिंहाचा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही हे मी या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना सांगतो. इतकं हिंमत तुम्हाला पाहिजे. कार्यकर्त्यांना हिंमत असेल तर काही करता येते. ज्याच्याकडे विल पॉवर असेल तर तो काही अचीव करू शकतो. हा तुम्ही सगळ्यांनी आपल्याला काम करत असताना आपण पक्षाकरता आपण झटलं पाहिजे. पक्ष आपला पाठीशी खंबीरपणाने आपला पाठीशी उभा आहे हे आपण सगळ्यांनी जाणून घेतलं पाहिजे. पक्ष असल्यामुळे आपण आहोत आणि पक्ष असल्यामुळे हा आपला पक्ष सत्तेमध्ये आपण आलेला आहे आणि सत्तेचा फायदा आपण घेतला पाहिजे. आणि सगळे आपलं भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, सगळे आपल्या आपल्या पक्षाचं मजबूतीकरणाकरता सगळे पाहत आहेत. त्याच्यामध्ये मी काही चुकीचा बोललेला नाही. माझा पक्ष मजबूत झाला पाहिजे. माझ्या जिल्ह्यामध्ये जी जबाबदारी माझी आहे आणि त्या दृष्टिकोनातून हा जबाबदारी पार पाडण्याकरता मी काही तडजोड करायला मी तयार नाही आणि त्या दृष्टिकोनातून मी लढणार आहोत. आणि हा निवडणूक राष्ट्रवादीचा गडचिरोलीमध्ये तुम्हाला वेगळं चित्र दिसणार आहे आणि हा एकमेव जिल्हा असा असेल ज्याच्यामध्ये राष्ट्रवादीचा एक हाती सत्ता आणल्याशिवाय मी राहणार नाही. आजपासूनच आम्ही कामाला लागणार आहोत. ते मीटिंगमध्ये सुद्धा मी आता बैठक होईल त्याच्यामध्ये मी सुद्धा सांगणार आहोत आणि त्या दृष्टिकोनातून पक्षाने आमच्या पाठीशी उभं राहावं. जे काही आम्हाला मदत करता येईल पक्षाने आम्हाला मदत करावं. माझ्या पाठीशी उभा राहिलं पाहिजे. असं प्रकारच्या पक्षाचे नेते प्रफुल्लजी भाई आहेत. आपले जनरल सेक्रेटरी आता नुकतेच आपले खोडके साहेब झाले. त्यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण हे जे मेसेज आजचा मी जे बोलत आहोत ते दादाकडे आपण पोहोचता करावा जेणेकरून आम्हाला आता इंडिपेंडेंटली आम्हाला या जिल्ह्यामध्ये लढायचं आहे. सगळे आम्हाला पाडायला पाहतात आणि कोणी येऊन आम्हाला मदत करत नाही. हा महत्वाचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही आमच्या ताकदीवर आता आम्ही त्यांना कसं पाडायचं हे आमच्याकडे सगळं आता एक थोडी 40 वर्ष झाले या धंद्यामध्ये आहोत. एक नाही 40 वर्षापासून आम्ही काम करत. काय आम्हाला काय समजत नाही कोणत्या क्षेत्रामध्ये काय निघते. तर त्या दृष्टिकोनातून काय अडचण नाही. आता हे पक्ष जर आपल्याला मजबूत करायचा असेल कुठेतरी समोर माणसांनी आला पाहिजे, कार्यकर्त्यांनी समोर आला पाहिजे आणि आपला पक्षाकरता झटला पाहिजे आणि हिंमतीने बोलला पाहिजे की आम्ही या जिल्ह्यामध्ये आम्ही असं करू. चंद्रपूर जिल्हा असेल नहीं मैं आगे बढ़ा नहीं आगे हूँ. बढ़ाने की जरूरत नहीं. मैं आगे बढ़ के हूँ. ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही. फक्त तुम्ही सगळ्यांनी जर आपण आपला आपल्या जिल्ह्याचा जबाबदारी आपण सगळ्यांनी घेतला तर मला वाटते की जरूर आपला या चित्र विदर्भामध्ये सुद्धा आपण मजबूतीने समोर जाऊ शकतो. हेच या निमित्ताने आपल्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो आणि आपण सगळ्यांनी युनायटेड होऊन आपल्या पक्षामध्ये काय आपण पाया ओढायचं काम करू नये. आपण पक्षाने मजबूतीने एक जुटीने जर आपण गेलं तर जरूर राष्ट्रवादी काँग्रेस या विदर्भ 11 जिल्ह्यामध्ये आपण जरूर काय ना काय आपण चित्र वेगळं करू शकतो. इतकं ताकद आपल्या नेतृत्वामध्ये आहे. प्रफुल्लजी भाई आहेत आपल्या या देशाचे नेते आहेत, राष्ट्रीय नेते आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करत आहोत आणि पुढेही करत राहू. इतकंच बोलतो आणि आपण मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल आपल्या सर्वांचा हार्दिक आभार मानतो. धन्यवाद. जय सेवा, जय भीम, जय विदर्भ. पोलीस वगैरे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या विदर्भाच्या पदाधिकाऱ्यांचा हा मेळावा आणि त्याच्यानंतर जिल्ह्यावर आपल्याला वेगवेगळी बैठकं घ्यायची आहे. या कार्यक्रमामध्ये उपस्थित आपल्या विदर्भाचे, महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि आमदार धर्मराव बाबा अतराम साहेब, आपले आमदार सुरभाताई खोडके, संजूभाऊ खोडके, राजूभाऊ कारेमोडे, तसेच आपले तरुण आमदार मनोज कायंदे,
खूप पदाधिकारी आहेत आणि आपले माजी मंत्री, पक्षाचे सरचिटणीस, राष्ट्रीय सरचिटणीस सुबोध मोहिते साहेब, सर्व जिल्ह्याचे आलेले अध्यक्ष, सर्व राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय पदाधिकारी आणि आपल्या या विदर्भाचे निरीक्षक राजेंद्र जैन आणि ज्या जिल्ह्यामध्ये आपण हे कार्यक्रम आयोजित केला आहे, जिल्ह्याचे अध्यक्ष, शहराचे अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष, सर्व उपस्थित माझे बंधू भगिनी, तरुण मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आजच्या या मेळावा काय भाषणाच्या किंवा काही तुम्हाला वेगळी सूचना द्यायचं असं नाहीये. फक्त येणाऱ्या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये जवळपास प्रत्येक मतदारांना मताचा अधिकार आता वापरता येणार आहे. कारण जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका म्हणून जर विचार केला तो जवळपास महाराष्ट्राचा अख्खा म्हणजे मतदार जे आहे, सर्व मतदार आहेत, त्यांचा हा मतदानाची वेळ आहे. म्हणजे हा मिनी लोकसभा म्हणा, मिनी विधानसभा म्हणा, असं हा इलेक्शन आहे. आणि त्यामुळे आपल्याला सज्ज होऊन आणि पक्षाचा व्याप वाढवायचा हा एकमेव ध्येय ठेवून काम करायचं आहे. संजू भाऊ खोडकेंनी जसं सांगितलं, आपण विदर्भामध्ये आजचा हा एक प्राथमिक मेळावा आपण घेत आहोत. याच्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला मेळावा घ्यायचा आणि मी अजितदादा असो की तटकरे साहेब असो, त्या दोघांना मी सुचवलेलं आहे की आपण जे सिस्टम आपली आहे, दुसरे मेळावे घ्यायची, कोणीतरी तिथे जाऊन भाषण करून यायचं, त्यामध्ये थोडं संशोधन केलं पाहिजे. आणि काही जिल्हे आणि खरी वस्तुस्थिती आपल्या विदर्भामध्ये बाबा अतरांनी जसं सांगितलं की त्यांनी आपल्या जिल्ह्याला बांधण्यासाठी काय काय केलं आहे. सुरुवातीला सांगितलं की अनेक वेळा ते निवडून आले, ते कसे निवडून आले. मनोजनी सांगितलं की मी संधी मिळाली तर कसं मी त्याला म्हणजे समोर जाऊन मी त्या आपल्याला संधीचा सुन्न केला. आमच्या राजूभाऊ काळेमोरे आहे, ते पण या दुसऱ्या वेळेस निवडून आलेले आहेत. हे सगळे जेव्हा निवडून आले तर त्यांनी आपापल्या भागामध्ये व्यवस्थित पक्षाचा काम केलं, ते त्यांनी ताकद निर्माण केली. पण आपले जिल्हे आहे, असे अनेक जिल्हे आहे. आता चंद्रपूर जिल्हा एक उदाहरण सांगतो, अनेक जिल्ह्याचे आहे, काही नाव सगळ्यांचं मी घेत नाही, पण चंद्रपूर जिल्हा आहे. आता तिथे बाबांनी तिकडनं आणि मी इकडनं थोडं लक्ष घातलं तर नक्कीच चंद्रपूरमध्ये थोडं त्यांना ताकद मिळेल. संजू भाऊ खोडके, सुलभाताईंनी थोडा शेजारच्या जिल्ह्यामध्ये लक्ष घातलं, वाशिममध्ये म्हणा की बाकी ठिकाणी म्हणा, त्याचा फायदा होतो. थोडाफार सगळ्यांनी थोडा एकमेकांच्याकडे पाहून काम करण्याची गरज आहे. दुसरं मी तुम्हाला सांगतो आणि वारंवार सांगतो आणि तुम्हाला लोकांना अनुभव आहे, आपल्याकडचा माणूसच आपल्याकडे पाहणार आहे. बाहेरचे सगळे येतात, पाहुणे येतात, पर्यटन करून चालले जातात. आणि आपले कार्यकर्ते पण अनेक आपले कार्यकर्ते, आणि मला कोणाबद्दल काही सांगायचं नाहीये, मी सगळ्यांना म्हणजे एकच नजरेने पाहतो, कारण ते सगळे राष्ट्रवादीचे आपले कार्यकर्ते आहेत. पण आम्हालाही कळते की फक्त कोणी मुंबईच्या वाऱ्या खातात किंवा जे लोक एअरपोर्टच्या वाऱ्या करतात, त्याच्याशिवाय काम जमिनीवर कोण करतात थोडाफार आम्हाला येतात. म्हणून माझी विनंती आहे की थोडं सगळ्यांनी जमिनीवर काम करण्याची गरज आहे. आता आम्ही पण 40-40 वर्षापासून आम्ही पण राजकारणात आहोत.
आम्ही पण नगर परिषदचे अध्यक्ष होतो, नंतर खासदार झालो, लोकसभेवर आलो, अनेक वेळा निवडून आलो. आजही जसं आम्ही करतो, बाबा अतरांनी जसं सांगितलं की आपण आपल्यामध्ये एक असा आपण सक्षम एवढं झाले पाहिजे आणि त्यामध्ये सक्षम करण्यामागे पार्टीची पण भूमिका महत्वाची आहे. संजीवभाऊ खोडकेला आमदार आम्ही केला कारण मी अजितदादा, तटकरे, भुजबळ साहेब सगळ्यांना मी सांगितलं की आम्हाला विदर्भात जागा पाहिजे, नाहीतर हे काय आहे जिथे जास्त ताकद तिथेच बाकीचे पदही तिथेच चालले जातात आणि त्यामुळे आपण उपाशी राहतो. आपली ताकद वाढवण्यासाठी पण आम्हाला तुम्ही पहिलं मदत करा. आता जसं अचानकच मनोज कायंदेला संधी मिळाली, त्यामध्ये काजी साहेबांची अध्यक्ष आहे जिल्ह्याचे राजीव काजी साहेब, त्यांची महत्वाची भूमिका आहे. कारण आम्हाला ऐनवेळी आमचे डॉक्टर साहेब सोडून गेले, शिंदे साहेब. आता त्यांनी दोन्ही बाजूचा फायदा घेतला आणि वेळेवर त्यांना वाटलं की तिथून मी निवडून येतो आणि आम्ही लोक म्हणजे जरा आश्चर्यच पडलो की शेवटच्या वेळी काय करायचं. पण काळजी साहेब एकदम गटूनच होते की नाही, मी सीट आणतो, आमचे लोक आणि आमच्या मनोज भाऊला आम्ही देतो तिकीट, आम्ही त्यांना निवडून आणतो. ही महत्वाची भूमिका आपल्या बघा प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर असा विचार तुम्ही केला ना, जरा पॉलिटिकल माइंड नुसता म्हणजे असा फिरणं करणं ते काय काम होत नाही, काय पॉलिटिकल गणित बसावं लागते. आता जिल्हा परिषद आहे, नगरपालिका आहे, त्यामध्ये पॉलिटिकल गणित बसावं लागतं. आता काय आज सकाळी मला कोणी भेटले, साहेब आम्ही पक्षामध्ये येतो, काम करण्याची इच्छा आहे, पण आता काय उद्या युती होणार आहे का? मला युतीच्या म्हणजे तुमच्या मतलब काय आहे, युती करायची की नाही करायची, नाही केली तर चांगलं राहील. मला त्या हिशोबाने येत असाल तर तुम्ही समजू नका, येऊ नका. कारण युती होईल की नाही हे काय आता कोण सांगेल तुम्हाला. आणि मी आजही तुम्हाला सांगतो, ज्या जिल्ह्यामध्ये जशी परिस्थिती, पहिला तुमची ताकद असेल तरीच तुमच्याशी कोणी बोलायला येतील की नाही. आपली ताकदच नसेल तर आपल्याशी बोलायला कोण येणार, आपल्याला सोबत कोण ठेवणार. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची काही ताकद होती, अजितदादाची होती, भुजबळ साहेबांची होती, तटकरेची होती, आमची होती, मुश्रीफ साहेबांची होती, अनेक लोकांची होती. त्यामुळे आपण भारतीय जनता पार्टीनी महायुतीमध्ये आपल्याला त्यावेळेस एक प्रकारे निमंत्रण दिलं आणि आपण स्वीकारलं. कशामुळे? आपली ताकद होती. पण ती ताकद आपण विदर्भामध्ये कुठेतरी कमी आहोत म्हणूनच आपल्याला जागा कमी मिळते आणि त्यामुळे जिल्ह्यामध्ये जे ग्रोथ पाहिजे ते ग्रोथ आपल्याला मिळू शकत नाही. आता एखाद्या जिल्ह्यामध्ये आपण आमदारकी पण नाही लढवणार. खासदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका, नगरपंचायतच्या निवडणुका या वर्षी सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे आणि त्या निमित्तानं विदर्भामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपल्या ताकदीवर आपली तयारी करत आहे आणि आज त्याची विधिवत आम्ही सुरुवात केली आहे. आज नागपूरच्या या मीटिंगमध्ये आम्ही फक्त आमच्या प्रत्येक जिल्ह्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे आणि आता वेगवेगळ्या जिल्ह्याची आमची चर्चा आता होणार आहे आणि नक्कीच या मीटिंगच्या नंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये पण जेव्हा आमची मीटिंग आमची होतील जून जुलैमध्ये आम्ही सगळ्या 11 जिल्ह्यामध्ये जाऊन येणार. त्या हिशोबाने आम्हाला वाटते की नक्कीच विदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला या निवडणुकीमध्ये चांगला प्रतिसाद मिळेल. नागपूर नगरपालिकेमध्ये किती सीटांची मागणी तुम्ही करणार आहे? अजून आमच्या महायुतीमध्ये संयुक्तपणे लढावा की वेगवेगळा आम्ही लढावा हे अजून आमचा काही निर्णय झालेला नाही आणि माझा असा अंदाज आहे की शक्य आहे तिथे आम्ही महायुती म्हणून आम्ही लढणार. जिथे शक्य नसेल तिथे आम्ही इलेक्शनचा निकाल नंतरही गरज पडली तर एकमेकांना सहकार्य करून महायुतीच्या लोकांना तिथे पदावर बसवण्याचं आम्ही काम करणार.
एक खंत व्यक्त केली आहे तुम्ही सभासद नोंदणी करिता, नेमकं काय करायला पाहिजे आणि का बरं? सभासद नोंदणी आमच्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सुरुवात आहे आणि आत्तापर्यंत जे काही आमच्या नोंदणी अभियान चालू आहे, काही जिल्ह्यामध्ये खूप चांगलं आमच्या लोकांनी काम केलं आहे, काही जिल्ह्यामध्ये अजून आम्ही मागे आहोत, कमी आहोत. त्याच्यासाठी आज हा मेळाव्याच्या निमित्त आम्ही सूचना केली आहे. अजून आमच्या सभासद नोंदणीला अजून 1-1.5 महिना बाकी आहे आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही सूचना केल्यानंतर आणि जिल्ह्यामध्ये बैठका घेतल्यानंतर हे सदस्यता जे आम्हाला अभियान चालू आहे त्यामध्ये भरपूर आमचे लोक आमच्यासोबत जुडतील. छगन भुजबळ असं बोलले की ते राष्ट्रवादीचे मंत्री असले तरी त्यांना मंत्री करण्यासाठी मुख्यमंत्री आग्रही होते आणि मुख्यमंत्र्यांजवळ त्यांचा मंत्रिमंडळ समावेश. एक युतीमध्ये जे पक्षाला जितक्या मंत्रिपद मिळालेलं आहे त्या पक्षानेच ठरवायचं असते की त्या जागामध्ये कोणाला मंत्री करायचं आणि आमच्या 10 जे मंत्रिपद आहे राष्ट्रवादीच्या कोट्यामध्ये आमच्याकडे जागा रिक्त होती, त्यामध्ये आम्ही छगन भुजबळ साहेबांना त्या जागेवर मंत्री केलं आहे आणि ही पार्टीच्या आणि फक्त पार्टीच्याच डिसिशन आहे. कोणाच्याही सूचनाप्रमाणे आम्ही कुठलाही निर्णय केलेला नाही. भाजप सगळ्यात मोठा पक्ष आहे, त्या मोठ्या पक्षामध्ये तुम्हाला विदर्भात पक्ष वाढवणं आव्हानात्मक असणार आहे का? कारण प्रत्येक ठिकाणी बघा, असं नाही आहे की आम्ही विदर्भामध्ये कुठे कमी आहोत. ही वस्तुस्थिती आहे की एवढे वर्ष आम्ही काँग्रेसबरोबर असून आम्ही कमी जागा लढवत आलो आणि आता महायुतीमध्ये आल्यानंतर स्वाभाविक आहे की विदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीचे सिटिंग आमदार बरेच होते. महत्त्वाचा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी राज्यामध्येही आहे आणि विदर्भामध्ये विशेष आहे. तो थोडा कमी जागा मिळाल्या, त्यामुळे आम्ही जितक्या मिळाल्या त्या जागा आम्ही निवडून आणली. पण नक्कीच पक्षाचा आधार जसा जसा वाढेल आम्ही अधिक जागा मागण्याच्या पण हक्कदार बनू शकतो आणि त्या हिशोबाने आम्हाला या निवडणुकीमध्ये काम करायचं आहे. प्रफुल्ल जी, राहुल गांधी ने मोदी जी को कहा है कि आप हमारे देश में दुर्भाग्य है कि लीडर ऑफ ऑपोजिशन लोकसभा और भारतीय राष्ट्रीय कांग्रेस जैसी बड़ी पार्टी के नेता, मुख्य नेता इतने बचपने की बात करते हैं कि मोदी जी को और बाकी सब हमारी फौजों को किस किस तरह से डिमोरलाइज करते हैं. ये बड़े दुख की और आश्चर्य दोनों की बात है. हमारा देश आज पूरा एकता का संदेश लेकर दुश्मन का मुकाबला करने में सफल हुआ. आज पूरे विश्व में हमारे सभी पार्टियों के सांसद भारत की बात रखने के लिए जब घूम रहे हैं, भारत के लोकसभा के ऑपोजिशन लीडर इतनी हल्की और ओछी बात कर रहे हैं, ये बहुत ही दुर्दैवी है और इसमें मोदी जी का या किसी का नुकसान नहीं होने वाला है. नुकसान होगा तो केवल और केवल कांग्रेस पार्टी का और राहुल गांधी का होने वाला है. निशिकांत दुबे ने आज 1991 का जो भारत पाक का जो एग्रीमेंट हुआ था उसको आज राहुल गांधी को बताया, क्योंकि वो जयशंकर को बोल रहे थे कि आपने सिंदूर हमले से पहले उनको बात बताई थी करके. देखिए, कोई ऐसी बातें जो अगर हम युद्ध करते हैं किसी दूसरे देश के साथ या दूसरे देश के अंदर घुसकर हम उनके एयर बेसिस को हम हमला करने की बात करते हैं, तो क्या ये इसको क्या बोलते हैं कि नादानी वाली बातें करने से कोई बात ऐसी होती है क्या? क्या हमने क्या उनको पहले से खबर कर दी? ये कौन सी कॉन्टेक्स्ट में बात की? जयशंकर जी ने और मोदी जी ने पहले दिन ही कह दिया था कि हम इसका बदला लेकर रहेंगे. उसका मतलब ये थोड़ी था कि हमने उनको बता दिया हम क्या करने वाले हैं. ये सब देखिए, ऐसी बातें करके देश का जो एक अच्छा माहौल है, आज दुश्मन के सामने लड़ने के लिए पूरा देश, सब वर्ग के लोग
छोटा बड़ा, किसी भी मज़हब का, जाति का, किसी भी पार्टी का जब एक होकर बात करता है, वहाँ पर इस देश के लोकसभा के लीडर ऑफ ऑपोजिशन इतनी हल्की और ऊंची और बचपने की बात कर रहे हैं, ये बहुत बड़ी दुर्दैवी बात है। उनको खुद ने आत्म परीक्षण करना चाहिए। मैं समझता हूँ कि कांग्रेस वाले ही अफसोस कर रहे होंगे कि हमारे नेता क्या ऐसी बचपने की बात कर रहे हैं। छगन भुजबल जी ने अभी बोला है कि उनके मंत्री पद के लिए देवेंद्र फडणवीस, मोदी जी और शाह जी का हाथ है, क्या कहेंगे इस पर? छगन भुजबल साहब मंत्री बने हैं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के कोटे से, और वो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के आमदार है, और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने ही फैसला करके उनको मंत्री बनाया है। किसी के सूचना पर, किसी के कहने पर या किसी के कुछ और अन्य बातों पर किसी को हम मंत्री नहीं बनाते। हमारे 10 मंत्री हैं, वो केवल और केवल पार्टी के अध्यक्ष, पार्टी का मैं कार्याध्यक्ष और पार्टी के महाराष्ट्र के अध्यक्ष सुनील तटकरे ने फैसला किया है, जिसके माध्यम से आज भुजबल साहब हमारे कैबिनेट में मंत्री बन के काम कर रहे हैं। एमपी के सीएम मोहन यादव ने कहा है कि एमपी में धर्मांतरण कराने वालों को फांसी की सजा देने के लिए कानून बनाया जाएगा। भैया देखो, जो बात मैंने अभी आप बोल रहे हो और मैंने सुन लिया, इसके लिए मैं जवाब नहीं दूंगा, समझ लूँ उसके बाद जवाब। चलिए, बहुत बहुत धन्यवाद, आप आए, आप सबको बहुत बहुत प्रमुख पदाधिकारी, अध्यक्ष आणि त्याचे सर्व पदाधिकारी, अत्यंत महत्वाची ही मेळावा, कारण आता आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका त्या ठिकाणी होऊ घातलेल्या आहेत आणि त्याचे नियोजन अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी करावं लागणार आहे। विदर्भ हा महाराष्ट्राचा एक खूप मोठा विभाग आणि त्यातून प्रफुल्लभाईच्या नेतृत्वामध्ये आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी आगामी काळात त्या निवडणुकामध्ये करावं लागणार आहे। त्यामुळं कार्यकर्त्यांना, माझं पदाधिकाऱ्यांना माझं एकच आव्हान राहील की मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता असताना मला पक्षानं संधी दिली आणि या संधीचं मी सोनं करून दाखवत त्या ठिकाणी आपल्या समोर आमदार म्हणून आज उभा झालो। खऱ्या अर्थानं मानावे तेवढे उपकार या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझ्यासाठी या ठिकाणी आहेत आणि ते कायम त्या ठिकाणी माझ्या स्मरणात राहणार आहे। त्यामुळं मी आदरणीय अजितदादांचे, आदरणीय पटेल साहेबांचे, आदरणीय तटकरे साहेबांचे या ठिकाणी आभार या ठिकाणी मानतो। खरं तर ग्राउंड लेवलवर काम करत असताना तळागाळातील लोकांपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे, त्यांच्या अडीअडचणीपर्यंत आपण पोहोचून त्यांचे काम त्या ठिकाणी सातत्याने आपण करत राहिलं पाहिजे। तेव्हाच आपला पक्षही मजबूत होतो आणि तुम्हालाही लोक भरभरून साथ देण्याचं काम त्या ठिकाणी निवडणूक काळात करत असतात। त्यामुळं तळागाळापर्यंत पोहोचून प्रत्येक कार्यकर्त्याचं काम त्या ठिकाणी आपल्याला करावं लागणार आहे, गोरगरिबांचं काम त्या ठिकाणी करावं लागणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेत काम करत असताना गल्लीतला जो नेता असतो, गल्लीतला जो काम करतो, त्यालाच भरपूर यश देण्याचं काम त्या ठिकाणी मतदार राजा करत असतो। त्यामुळे आपण तशा पद्धतीने काम आगामी काळात आपण करूया अशी मी प्रफुल्लभाईंना या ठिकाणी ग्वाही देतो आणि आपल्या सर्वांना आगामी काळातील निवडणुकांसाठी चांगल्या पद्धतीचं काम करण्यासाठी शुभेच्छा देतो। थांबतो, धन्यवाद। नमस्कार, मैं हूं अभिषेक बच्चन। कीप वॉचिंग MNS न्यूज। आप देख रहे हैं MNS न्यूज, सच जरूर।